मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ आज आपण ह्या विषयावर घेणार आहोत की यूट्यूबचे अल्गोरिदम कसे काम करते. यूट्यूबचे अल्गोरिदम म्हणजे काय, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. आणि आपल्याला जर यूट्यूबमध्ये खूप काही शिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला यूट्यूबचे जे अल्गोरिदम आहे हे कसे चालते, कशावर काम करते हे आपल्याला पहिले शिकायला पाहिजे. कारण ते जर आपल्याला कळालं तर आपण योग्य पद्धतीने योग्य व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकू शकतो आणि चांगल्या प्रकारे कमाई करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं बघा, यूट्यूबचे अल्गोरिदम म्हणजे काय. यूट्यूब अल्गोरिदम म्हणजे एक सिस्टम आहे, तो कसा काम करतो बघा. तर मित्रांनो, यूट्यूब अल्गोरिदम एक सिस्टम आहे जे ठरवते की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना दाखवायचा आणि त्याचा मुख्य उद्देश आहे प्रेक्षकांना जास्तीत जास्त प्लॅटफॉर्मवरती ठेवायचा आहे यूट्यूबच्या. ओके, हा अल्गोरिदमचा एक भाग आहे. आणि आता हे अल्गोरिदम कसे काम करते बघा. जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर त्याच्या काही टॉपिक्स आहेत, ते एक एक टॉपिक्सवरती मी तुम्हाला टॉपिक पण सांगणार आहे आणि त्याच्यावरती बोलणार पण आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला अल्गोरिदमचा टॉपिक आहे CTR. आता CTR म्हणजे काय. CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट. ओके, क्लिक थ्रू रेट म्हणजे काय मित्रांनो बघा, जर तुमच्या व्हिडिओवरती थंबनेल आणि टायटल हे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा लोकांना दिसतं. तुमचा व्हिडिओ कसा आहे ते लोकांना दिसत नाही, परंतु लोकांच्या समोर जे जातं ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय लिहिलेलं आहे, टायटल काय लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर तुमचा जो थंबनेल आहे, जो व्हिडिओचा डॅशबोर्ड म्हटलं, मुखवटा म्हणतो आपण त्याला, किंवा थंबनेल म्हणू शकतो. तर हा जो थंबनेल आहे तुम्ही कसा टाकलेला आहे, कशा प्रकारचा टाकलेला आहे, त्याच्यावरती क्लिक थ्रू रेट हा खूप महत्त्वाचा आहे. जर तो लोकांना पहिल्यांदा अट्रॅक्ट करू शकतो किंवा लोकांना तो तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायला भाग पाडू शकता, तर त्याला त्या व्हिडिओला चांगल्या प्रकारचे व्ह्यूज येऊ शकतात. म्हणून त्यासाठी क्लिक थ्रू रेट खूप महत्त्वाचा आहे, CTR. ओके, तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा अल्गोरिदमचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा अल्गोरिदम काम काय करतं, तुमच्या व्हिडिओवरती टाकल्यानंतर किती लोकांनी त्याला क्लिक केलं आहे. ओके, आता त्याच्यानंतर बघा दुसरा एक टॉपिक आहे. हा पहिला टॉपिक झाला CTRचा. दुसरा एक टॉपिक आहे वॉच टाईम. ओके, आता बघा ज्यावेळेस CTR वरून लोक म्हटलं, म्हणजे थोडक्यात CTR वरून आपण एखाद्याने क्लिक पण केलं, म्हणजे थंबनेल बघितला, टायटल बघितला आणि त्याच्यावरून एखादा यूट्यूबवरती तुमचा व्हिडिओ बघायला आला आणि त्याने क्लिक केलं, आणि क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या व्हिडिओला तो किती वेळ बघतो. म्हणजे काय की तुमचा व्हिडिओ जर 10 मिनिटाचा आहे तर तो 2 मिनिटं बघतो की 3 मिनिटं बघतो की 5 मिनिटं बघतो की 10 मिनिटं बघतो, याच्यावरती ते अल्गोरिदम काम करतं. थोडक्यात काय का तुमचा व्हिडिओ जर संपूर्ण तो मनुष्य बघत असेल, तो व्ह्यूअर बघत असेल, तर त्याचा जो वॉच टाईम आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढत असतो. आणि यूट्यूबला समजतं किंवा अल्गोरिदम समजतं की हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे किंवा खूप चांगला व्हिडिओ बनवला गेला आहे. कारण की जो मनुष्य क्लिक करून हा व्हिडिओ बघतो आहे तो पूर्ण वेळ बघतो आहे, याचा अर्थ या व्हिडिओला खूप काही चांगलं आहे या व्हिडिओमध्ये. त्यावेळेस पण आपले जे व्हिडिओ आहे ते व्हायरल होण्याचे जास्त चान्सेस असतात मित्रांनो. ओके, आता दुसरा टॉपिक आपण याच्या पुढचा टॉपिक घेऊया. ओके, तर मित्रांनो बघा पुढचा पॉईंट आहे 4 नंबरचा की जे ऑडियन्स रिटेन्शन. आता ऑडियन्स रिटेन्शन म्हणजे काय असतं बघा, जर तुमचा व्हिडिओ एखाद्याने प्ले केला आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे थोडक्यात तुमच्या व्हिडिओवरती कोणी पण प्ले करून बघत आहे, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती लोक टिकतात, किती टक्के लोक टिकतात, याला ऑडियन्स रिटेन्शन असं म्हणतात. थोडक्यात काय, तुमचा व्हिडिओ किती चांगला आहे तोपर्यंत लोक बघू शकतात, पुढे जर बोर झाले तर लोक क्विट करून घेतात. म्हणजे थोडक्यात तुमचा व्हिडिओ किती लोक बघू शकतात शेवटपर्यंत, त्याला ऑडियन्स रिटेन्शन म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या चॅनलवरती परत व्हिडिओ बघणारे किती लोक असतात त्याला पण रिटेन्शन म्हणू शकतात. ओके, आता 5व्या नंबरचा पॉईंट आहे बघा. 3 नंबरचा पॉईंट होता आपला ऑडियन्स रिटेन्शन, 4 नंबरचा पॉईंट आहे आपला एंगेजमेंट. आता एंगेजमेंट म्हणजे काय असतं बघा, एंगेजमेंटमध्ये खूप काही टॉपिक आहे, जे की लाईक्स आहे, कॉमेंट्स आहे, शेअर आहे आणि सबस्क्राईब आहे. आता हे जे 4 टॉपिक आहे हे अल्गोरिदमसाठी खूप सकारात्मक ठरले जातात. कारण का, तर त्याच्यामध्ये तुमच्या व्हिडिओवरती लाईक्स किती येतात, कॉमेंट्स किती करतात लोक, त्याच्यानंतर शेअर किती लोक करतायत तुमचा व्हिडिओ. कारण खूप लोकांना जर व्हिडिओ आवडला तर त्याला साहजिकच वाटतं ना की आपण पण बघितलं तर आपण आपल्या मित्राला पण पाठवू, आपल्या नातेवाईकांना पण पाठवू, त्यामुळे ते शेअर करतात. आणि त्याला साहजिकच तो जर व्हिडिओ आवडतो आहे तर
तो लाईक्स करणारच आहे आणि चांगला कॉमेंट्स पण टाकणार आहे आपल्या व्हिडिओवरती, की खूप छान व्हिडिओ, नाईस व्हिडिओ वगैरे वगैरे कॉमेंट टाकणार आहे. आणि हे सर्व जर तुम्ही करताय, लाईक्स पण येत आहे तुमच्या व्हिडिओवरती, कॉमेंट्स पण येत आहे, शेअर पण करताय लोक, तर 100% मित्रांनो तुमचा चॅनल लोक सबस्क्राईब करणारच, कारण त्यांना आवडणार की हा जो व्हिडिओ एक आवडलेला आहे याच्या पुढे पण चांगले व्हिडिओ त्यांना बघायला भेटणार आहे, त्यामुळे ते सबस्क्राईब करणार आहे. आणि हे सर्व असताना बघा, एंगेजमेंट खूप महत्त्वाचा भाग आपल्या व्हिडिओवरती ठरला जातो, कारण तुम्ही लोकांना किती व्हिडिओ चांगला देऊ शकतात. ओके, तर अशी काही गोष्टी आहेत की अल्गोरिदमच्या याच्यामध्ये असतात, की त्यामुळे अल्गोरिदम जे आहे यूट्यूबचं आपले चांगल्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करू शकतात. ओके, आता त्यानंतर बघा, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. 5 नंबरचा पॉईंट आहे कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय बघा, तुमचा व्हिडिओ हा नियमित हा व्हिडिओ यूट्यूबला टाकला गेला पाहिजे किंवा अपलोड केला गेला पाहिजे. असं नाही की तुम्ही आज व्हिडिओ टाका, 15 दिवसांनी टाका किंवा महिन्यानी टाका, याला कन्सिस्टन्सी नाही म्हणत. कमीत कमी 1 दिवस किंवा 2 दिवसाआड तुमचा व्हिडिओ यूट्यूबवरती गेला पाहिजे किंवा टाकला गेला पाहिजे किंवा अपलोड केला गेला पाहिजे, याला तुमचा नियमितपणा म्हणतात. ओके, आता त्याच्यानंतर बघा, टॉपिक. काही व्हिडिओवरती काही टॉपिक असतात, टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन वगैरे हे वापरून तुमचे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही व्हायरल करू शकतात, किंवा टॅग वगैरे नीट लावणे व्हिडिओवरती, टायटल व्यवस्थित देणे किंवा डिस्क्रिप्शन तुमच्या ज्या व्हिडिओवरती ते व्यवस्थित लिहिणे, कारण तुमचा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे लोकांना कळायला पाहिजे की तुम्ही कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बनवले गेला आहे. त्यामुळे लोक शक्यतो डिस्क्रिप्शन वगैरे वाचतात, तर डिस्क्रिप्शनमध्ये पण ते लिहिलं गेलं पाहिजे. असं थोडक्यात तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर टॅग, टायटल आणि डिस्क्रिप्शन हे व्यवस्थित प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे. तर मित्रांनो बघा, हे जे आतापर्यंत मी टॉपिक सांगितले, या टॉपिकवरती तुम्हाला हे पण सांगितलं का कोणत्या प्रकारचे टॉपिक असतात, कशा प्रकारचे त्याच्यावरती काम करायचं असतं, आणि हे सर्व तर तुम्ही व्यवस्थितरित्या हँडल केलं तर 100% तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार, तुमचा चॅनल पण चांगल्या प्रकारे ग्रो होणार. ओके, तर चला पुढे बघूया. मित्रांनो, अल्गोरिदम थोडक्यात कसे काम करते. यूट्यूबचे अल्गोरिदम हे त्या व्हिडिओला जास्त प्रमोट करते ज्यावर लोक जास्त क्लिक करतात, जास्त वेळ बघतात आणि जास्त त्यावरती प्रक्रिया आलेल्या असतात. अशा व्हिडिओला जास्तीत जास्त यूट्यूबचे अल्गोरिदम हे प्रमोट करत असतात. त्यासाठी मित्रांनो, यूट्यूबच्या अल्गोरिदमवरती तुम्ही कसे काम कराल यासाठी हा जो आजचा व्हिडिओ होता तो मी तुम्हाला पूर्णतः त्याच्यावरती कसे काम करायचे हे पूर्ण समजून सांगितलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, मी नवीन माहिती या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. ओके, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.